आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देतोय. फॉर एक्झाम्पल, आम्ही काल त्याच्याकडे गेलो होतो. समजा आता हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर इथे सुद्धा सर्वप्रथम तुमचं लक्ष काय असलं पाहिजे? पहिला शब्द असला पाहिजे. सर्वप्रथम तुमचं लक्ष असलं पाहिजे आम्ही, आणि त्याच्यानंतर तुमचं लक्ष डायरेक्ट काय असलं पाहिजे? क्रियापदाचा भाग. काय आहे तो क्रियापदाचा भाग? इथे या वाक्यातली क्रिया कोणती आहे? जाणे. आणि जाणीपासून बनलेला शब्द आहे गेलो होतो, म्हणजे हा क्रियापदाचा भाग झाला. सर्वप्रथम तुम्ही कर्ता लिहिता आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिता क्रियापदाचा भाग, आणि त्यानंतर मग उरलेले शब्द येतात. फॉर एक्झाम्पल, या वाक्यामध्ये समजा हे दोन शब्द नसते, एवढंच वाक्य असतं आम्ही गेलो होतो, तरी सुद्धा ते वाक्य बरोबरच आहे. शेवटी आपण उर्वरित शब्द घेतो. पहिल्यांदा तुम्ही आम्हीचा शब्द घेणार, त्याच्यानंतर तुम्ही घेणार गेलो होतो, आता त्याच्यानंतर तुम्ही घेणार काल आणि त्याच्याकडे. तसं इंग्रजीमध्ये काल, उद्या वगैरे सारखे जे टाईम दर्शवणारे शब्द असतात, त्या टाईम दर्शवणाऱ्या शब्दांना नंतर घ्यायचं असतं. म्हणजे काल त्याच्याकडे हेच मला इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर सर्वप्रथम मी काय लिहीन? त्याच्याकडे, मग लिहीन काल. पण असू द्या, त्या गोष्टी नंतरच्या आहेत. तुम्हाला आधी आम्ही आणि गेलो होतो करावं लागतं. आम्ही गेलो होतो इंग्लिशमध्ये कसं होतं ते आपण पाहू थोड्या वेळेमध्ये. आम्ही शब्द जर तुम्हाला येतोच, आम्ही साडीचा शब्द आहे वी. फक्त गेलो होतो म्हणताना मी काय घ्यायला पाहिजे? त्या ठिकाणी चित्र स्पष्ट नसल्यामुळे चूक होते. कधी आपल्याला वाटतं होतोसाठी वॉज वापरावं, कधी असंच हॅव सुचलं तर हॅव वापरून घेतो आपण, कधी काही सुचलंच नाही तर न वापरता वापरून घेतो, म्हणजे एखादा हेल्पिंग वर्ब न वापरता, असं मला म्हणायचं. पहा, गेलो होतोसाठी इंग्लिशमध्ये तसं असतं हॅड गॉन, आणि त्याच्याकडे म्हणायचं असेल तर टू हिम, आणि काल साठीचा शब्द काय आहे? येस्टरडे. सर्वप्रथम कर्ता, इंग्लिशमध्ये सांगायचं तर सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचा भाग, वर्ब फ्रेज. ठीक आहे. आता वाक्यरचनेबद्दल आणखी मी जास्त मला स्पष्टीकरण देणार नाही, फक्त एका वाक्यात परत सांगून टाकतोय. सर्वप्रथम कर्ता घ्या आणि लगेच त्याच्यानंतर क्रियापदाचा भाग घ्या, आणि या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मग शेवटी घ्या. पूर्ण वाक्यातल्या सगळ्या शब्दाकडे तुम्ही लक्ष देत बसाल तर क्रम तुम्हाला कळणार नाही. हे वापरू का ते वापरू असं होऊन जाईल. पण जर तुम्ही असं फिक्स ठरवून घेतलं की कर्त्याचा भाग सुरुवातीला येतो, क्रियापदाचा भाग लगेच नंतर येतो, आणि राहिले शब्द तर शेवटी येतात. ठीक आहे. पहा, आता समजा जर हे वाक्य नकारार्थी असतं तर फक्त तुम्हाला हा जो शब्द आहे हॅड, पहा, नकार असो कस नकार नसलेलं वाक्य असो, म्हणजे होकार असो, नकार आणि होकार, नेगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह या गोष्टी क्रियापदातून व्यक्त होतात. म्हणजे इथं हॅड गॉन जे आहे त्या हॅड गॉनचं जर हॅडंट गॉन केलं तर वाक्य निगेटिव्ह झालं. म्हणजे वाक्याचं नकारार्थी करण्यासाठी फक्त तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाला एनटी लावावं लागतं. वाक्यामध्ये जर शब्द तुम्ही वापरत असाल वॉज, आणि त्या वॉजचं तुम्ही म्हटलं वॉजंट, तर वाक्य नकारार्थी होऊन जातं. आय वॉज टीचिंग यू, आय वॉजंट टीचिंग यू. त्या आय वॉज टीचिंग यूलाच तुम्ही आय वॉजंट केलं तर वाक्य नकारार्थी आहे. किंवा वाटल्यास तुम्ही तिथे नॉट वापरू शकता. आय वॉज नॉट टीचिंग, आय एम नॉट टॉकिंग टू यू असं तुम्ही म्हणू शकता. वाक्यांचं नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट वापरा किंवा त्या सहाय्यकारी क्रियापदाला एनटी लावा. ही माहिती सुद्धा पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर वाक्य जर प्रश्नार्थी असतं तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय करायचं असतं? प्रश्नार्थी वाक्यामध्ये मराठीत काय बदलतं आणि इंग्लिशमध्ये काय बदलतं? जसं हे वाक्य आहे तुमच्या समोरचं, मी काल त्याच्याकडे गेलो होतो, मी त्याच्याकडे केव्हा गेलो होतो. समजा तुम्हाला हे वाक्य इंग्लिशमध्ये करायचं आहे, मी त्याच्याकडे केव्हा गेलो होतो, तर हे वाक्य सुद्धा त्याच स्टाईलने होतं
म्हणजे गेलो होतोसाठी तेच हॅड गॉन येतं, फक्त थोडासा इथे क्रम बदललेला असतो. प्रश्नार्थी वाक्य इंग्रजीमध्ये करताना सर्वप्रथम तुम्ही प्रश्नार्थी शब्द घ्यायचा असतो. जर असला तर त्या प्रश्नार्थी शब्दाशिवाय पण वाक्य होऊ शकतं. समजा हे वाक्य असतं, आम्ही त्याच्याकडे गेलो होतो का, प्रश्न होईल ते सुद्धा. पहा, आम्ही काल त्याच्याकडे गेलो होतो ला मी इथे क्वेश्चन करून तुम्हाला दाखवलं. हे वाक्य इंग्लिशमध्ये करताना सर्वप्रथम मी केव्हाचा शब्द लिहितो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे गेलो होतो हा भाग मी लिहितो. आम्ही त्याच्याकडे गेलो होतो हे मागचंच वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे ते. थोड्या वेळाआधी मी इंग्लिशमध्ये ते वाक्य केलं होतं, तर काय केलं होतं, मी वाक्य लिहिलं होतं, वी हॅड गॉन टू हिम. हेच वाक्य वी हॅड गॉन टू हिम जर तुम्ही प्रश्न करण्यासाठी वापरत असाल तर फक्त तुम्ही त्या वी हॅडला उलटं करायचं. वी हॅडचं उलटं म्हणजे हॅड वी करायचं. केव्हासाठीचा शब्द काय येईल, वेन. वेनच्या नंतर मी हॅड वी गॉन टू हिम का म्हणत आहे, कारण मला विचारायचंय म्हणून. मला जर विचारायचं नसतं तर वेनच्या नंतर मी वरचंच वाक्य म्हटलं असतं. वरचं वाक्य विधान आहे आणि खालचं वाक्य प्रश्न आहे. वेन वी हॅड गॉन टू हिम, जेव्हा आपण त्याच्याकडे गेलो होतो असं वाक्य होते. किंवा आपण त्याच्याकडे केव्हा गेलो होतो, आठवतं का तुला, अशी दोन वाक्ये कंबाईन करून म्हणायची असली तर येईल ते वाक्य. डू यू रिमेंबर वेन वी हॅड गॉन टू हिम असं वाक्य होईल ते. पण जर नुसतं विचारायचं असेल आपल्याला तर तुम्ही खालचं वाक्य म्हटलं पाहिजे. प्रश्नार्थी वाक्यातला हा मी तुम्हाला सांगितलेला क्रम तुम्हाला जर पटकन लक्षात आलेला नसेल तर हा भाग तुम्ही रिप्ले करून पाहू शकता किंवा पुस्तकात दिलेली माहिती तुम्ही पाहू शकता. प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही काय, कुठे, केव्हाचा शब्द घ्या आणि त्याच्यानंतर जी उर्वरित वाक्य राहतं ते उर्वरित वाक्य विधानार्थीच वाक्य असतं. थोड्या वेळेआधी जी 2-3 वाक्य लिहून मी तुम्हाला वाक्यरचना समजावून दिली त्या रचनेनुसार होणारं वाक्य असतं. फक्त त्याच्यामध्ये कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद या दोन गोष्टी बदलतात. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे या पद्धतीचे शब्द. फॉर एक्झाम्पल हॅड, वॉज, इज हे शब्द क्रियापदाला सहाय्य करतात. क्रियापदासोबत ते शब्द येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मला जर म्हणायचं असेल बोलत आहे तर बोलत आहे साठी मी म्हणणार इज स्पीकिंग. तर या स्पीकिंगला, या क्रियापदाला हा इज शब्द सहाय्य करत आहे म्हणून ग्रॅमरमध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्ही सहाय्यकारी क्रियापद आधी वापरता आणि कर्ता नंतर घेता. आय एम स्पीकिंग टू यू, मी तुमच्याशी बोलत आहे. समजा हे जर क्वेश्चन असतं तर आय एमच्या ऐवजी मी काय म्हटलं असतं, एम आय स्पीकिंग टू यू या पद्धतीने मी म्हटलं असतं. काय बोलत आहे मी तुमच्याशी, व्हॉट एम आय स्पीकिंग टू यू असं मी म्हटलं असतं. म्हणजे क्वेश्चन करण्यासाठी एकतर आय एम स्पीकिंगचं एम आय स्पीकिंग होतं आणि जर वाक्यात व्हॉट वेन असलं तर ते त्याच्या आधी येतं. आता आपण काळांकडे वळू. इथपर्यंत मी तुम्हाला फक्त वाक्यरचना समजावली. इंग्रजीतले काळ कसे असतात आता तुम्ही लक्षात घ्या. पहा, काळ समजून घेण्याआधी तुम्हाला हे कळलं पाहिजे की काळांचा संबंध केवळ क्रियापदाशी असतो. म्हणजे वाक्यातला क्रियापद जो आहे तो बदलला जाईल जसा काळ बदलेल त्यानुसार. उदाहरणार्थ वाक्यामध्ये जर शब्द असेल विचारणे तर या विचारणेचं जसं स्वरूप बदलेल, विचारणेचं समजा विचारलं आहे म्हणायचं असेल तर विचारलं आहे असं म्हणताना ते जे त्याला ल आहे लागलं त्यासाठी इंग्लिशमधलं ल आहे काय असतं त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं की काळांच्या चुका होत नाही. काळामध्ये क्रियापद बदलत असतं. क्रियापदाचं स्वरूप कसं येईल आता तुम्ही पहा. काळ किती असतात,
3 काळ असतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तुम्ही सध्याच्या गोष्टी सांगता, होणाऱ्या सांगता आणि झालेल्या सांगता. वर्तमान काळामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं. पहा, तुम्हाला जर वर्तमान गोष्ट सांगायची असेल, विचारतो असं म्हणायचं असेल तर तुम्ही वापरलं पाहिजे आस्क. तुम्हाला जर म्हणायचं असेल विचारलं तर तुम्ही वापरलं पाहिजे आस्क. तुम्ही जर म्हणत आहात विचारे, तुम्ही वापरलं पाहिजे विल आस्क. लक्षपूर्वक पहा, वाटल्यास पुन्हा एकदा पहा आणि हे समजून घ्या की ज्याही वेळेस एखादी गोष्ट झाली असं तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये भूतकाळ वापरताना केवळ क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं असतं. क्रियापदाची इंग्लिशमध्ये 4 रूपे होतात. एक बेसिक शब्द असतो जो तुम्ही पाठ केलेला असतो. मग त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म बनतं सामान्यपणे ईडी लागतं. जसं या ठिकाणी मी आस्कचं काय केलं, आता आस्क्ड केलं. आणि एक फॉर्म असतं त्याचं आयएनजी लागतं. म्हणजे आस्क या शब्दाची मला जर 4 रूपे लिहायची असली तर काय होतील ती 4 रूपे? पहिला शब्द असेल आस्क, दुसरा असेल आस्क, तिसरा पण तोच राहील आणि चौथा असेल आस्क. सामान्यपणे क्रियापदाचं दुसरं रूप करण्यासाठी आणि तिसरं रूप करण्यासाठी ईडी लागतं. आणि हे चौथं रूप आहे त्याचं, ते नेहमी आयएनजी लागूनच बनलेलं असतं. काही क्रियापद अशी असतात त्यांना ईडी लागत नाही. जसं थोड्या वेळेआधी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं गोचं, त्या गोचं गोड झालं नाही. कोणत्याही भाषेत अपवाद असू शकेल, मराठीत अपवाद असेल. येणेचं येला नाही म्हणत तुम्ही, येणेचं आला असं म्हणता. म्हणजे मराठीत सुद्धा तुम्ही तिथे बदल करत आहात. इंग्लिशमध्ये काही शब्द ईडी न लागणारे असतात. त्यातले थोडेसे शब्द तुम्हाला सराव करायला सोय व्हावी म्हणून या पुस्तकामध्ये सुद्धा छापलेले आहेत, ज्या पुस्तकाचं मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. पहा, तर सांगण्याचा अर्थ ज्याही वेळेस तुम्ही क्रिया झाली असं सांगता तुम्ही सेकंड फॉर्म वापरायचा. का बरं मी सेकंड फॉर्म म्हणतोय? जेव्हा की त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म दोन्ही सेमच आहेत. थर्ड फॉर्म नाही वापरत आपण, म्हणून सेकंड म्हणतोय मी. भूतकाळ करण्यासाठी सेकंड फॉर्म असतं. भविष्य काळात आणि वर्तमान काळात दोन्ही ठिकाणी फर्स्ट फॉर्म येत आहे. पण भविष्य काळाचा काय बदल आहे? भविष्य काळामध्ये तिथे विल वाढवलं जातं. आय गो. फ्युचर असतं तर काय झालं असतं? आय विल गो. आणि जर पास्ट असतं तर काय झालं असतं? आय वेंट. म्हणजे त्या गोचं तुम्ही वेंट केलं असतं. भूतकाळासाठी क्रियापदाचं दुसरं रूप, वर्तमान काळासाठी क्रियापदाचं पहिलं रूप आणि भविष्य काळासाठी विल सोबत पहिलं रूप नेहमीसाठी आठवण ठेवा. आणि आठवण ठेवून काय करणार? वापरा त्यांना. काही वेळा असं होतं की आपल्याला ती गोष्ट माहीत असते, कळते सुद्धा, पण वापरताना चूक वापरतो आपण. माझ्याकडे पैसे नव्हते, आता नव्हते म्हणतोय मी, भूतकाळ सांगतोय, झालेली गोष्ट सांगतोय. आणि झालेल्या गोष्टीसाठी सेकंड फॉर्म येतं असं मी म्हटलं तर तुम्ही वाक्य असं म्हणायला पाहिजे का? आय डोंट हॅव मनी. काय बरोबर वाक्य होईल हे? आपल्याला कळतं की डू हा शब्द क्रियापदाचं पहिलं रूप आहे, तर तो वर्तमान काळ होणार आहे. पण कळून सुद्धा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं आय डोंट हॅव मनी. आय डोंट हॅव मनी दॅट डे. त्या दिवशी माझ्याकडे पैसे नाहीत. मराठीमध्ये जर हे वाक्य विचित्र होतं तर इंग्रजीत सुद्धा विचित्र होतं. इंग्रजीमध्ये काही वेळा आपण असा गैरसमज करून घेतो की बोलताना चालतं सगळं. बऱ्याच वेळा बरेच जण, काही जण, बरेच नाही जरी असले तरी मला असं म्हणतात, मला माहिती मिळते तशी, की बोलताना चालून जातं, बोलताना एवढं काही ग्रॅमर लागत नाही. पण हेच वाक्य आपण आपल्या भाषेला अप्लाय करून बघितलं तर आपल्याला कळेल की बोलताना आपण तसंच बोलतो जसं वाक्य इंग्लिशमध्ये व्याकरणानुसार होतं, मराठीमध्ये व्याकरणानुसार होतं. मला जर म्हणायचं असेल श्याम झोपला तर मी श्याम झोपलाच म्हणणार. श्याम झोपला म्हणण्याऐवजी मी जर म्हटलं श्याम झोपली, श्याम तिकडच्या खोलीत झोपली, गमतीदार वाक्य होईल ते. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला जर श्याम स्लेप्ट म्हणायचं तर स्लेप्टच म्हणावं लागतं.
तुम्ही जर म्हटलं श्याम स्लीप इन दॅट रूम, श्याम वॉज स्लीप इन दॅट रूम, तर ती वाक्ये विचित्र वाक्य होती. सांगण्याचा अर्थ ज्या पद्धतीने वाक्य बनतात त्या पद्धतीने त्यांना वापरा. एक स्ट्रिक्टली तत्व वापरून त्यांना वापरा की मला या पद्धतीनेच वाक्य करायचे, जशी वाक्य नियमानुसार होतात असं तुम्ही ठरवून घेतलं तर अगदी अचूक वाक्य बनवण्याची तुम्हाला सवय लागेल. एकदा का सवय लागली तर लक्ष नाही ठेवावं लागत. मराठीमध्ये बोलताना श्याम झोपला असं तुम्ही म्हणता तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगत नाही की मी श्यामबद्दल, पुरुषाबद्दल बोलतोय, स्त्रीबद्दल नाही म्हणत. स्त्रीबद्दल असतं तर झोपली आलं असतं, पुरुषाबद्दल आहे, मला झोपला म्हणायला पाहिजे अशी काही आपण आठवण स्वतःला करून देतो का? नाही. तर इंग्लिशमध्ये पण भूतकाळाचं वाक्य मी आता बोलायला चाललोय तर मला सेकंड फॉर्म वापरायला पाहिजे अशी आठवण करून देण्याची गरज पडत नाही. सुरुवातीला मात्र गरज पडते, सुरुवातीला लक्ष देऊन करावं लागतं. असू द्या. परत एकदा मी तुम्हाला सांगून टाकतोय, वर्तमान काळाची वाक्य सांगताना पहिलं रूप वापरा, डोंट वापरा. झालेल्या गोष्टी सांगताना सेकंड फॉर्म वापरा, जसं मी त्या डोंटचं डिडंट केलं. समजा तिथे दुसरा एखादा शब्द असता, जर हॅवंट असतं तर मी त्या हॅवंटचं हॅडंट केलं असतं. समजा तिथे दुसरा एखादा शब्द असता, जसं आस्क असतं तर त्या आस्कचं मी आस्क्ड केलं असतं. प्ले असतं तर मी प्लेचं प्लेड केलं असतं. कोणत्या प्लेचं प्लेड केलं असतं? जो प्ले शब्द कर्त्याच्या लगेच नंतर आला असता. आय प्लेचं मी पास्ट टेन्स केलं असतं, आय प्लेड. आणि फ्युचर असतं तर त्याच्यामध्ये विल टाकलं असतं. वर्तमान काळाच्या गोष्टीसाठी पहिलं रूप, भूतकाळासाठी दुसरं रूप आणि भविष्यकाळासाठी विल सोबत पहिलं रूप. कळलं एकदाचं? कळलंच असलं पाहिजे. आता मी तुम्हाला साधे काळ, चालू काळ यांच्यात काय फरक असतो ते सांगतो. मुख्य काळ 3 आहेत, पण या 3 काळांचे 4 प्रकार पडतात. कारण 4 प्रकारची वाक्य आपण बोलतो. उदाहरणार्थ आता हा शब्द पहा, विचारणे. या विचारणेचं तुम्ही म्हणू शकता विचार, तुम्ही म्हणू शकता विचारता, तुम्ही म्हणू शकता विचारलं, तुम्ही म्हणू शकता विचारत आलेलो आहे. पहा, या प्रकारे 4 प्रकार पडतात काळांचे. हे 4ही शब्द मी वर्तमान काळाचे लिहिले. समजा मी विचारतोच्या ऐवजी विचारलं लिहिलं असतं, विचारत आहेच्या ऐवजी विचारत होतो लिहिलं असतं, ती वाक्ये म्हणजे ते क्रियापदाचे भाग भूतकाळाचे झाले असते. आणि जर विचारत आहेच्या ऐवजी विचारत असेही लिहिलं असतं तर तो क्रियापदाचा भाग भविष्यकाळाचा झाला असता. साधे काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण चालू काळ यांच्यामध्ये काय फरक आहे? साध्या काळामध्ये क्रियापदाचं स्वरूप साधं असतं. साधं असत असेल म्हणूनच तर त्याला साधा काळ म्हणतात. साध्या काळामध्ये अगदी तोच फरक असतो जो मी तुम्हाला आत्ता समजावला. मी तुम्हाला म्हटलं वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं, साधा काळ आहे. या उलट आता चालू काळ काय असतो का? चालू काळ म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया चालू असते. क्रियापदाला ING लावून आपण चालू काळ बनवतो. पण जेव्हा क्रियापदाला तुम्ही ING लावता त्याला डायरेक्ट ING लावून आपण मोकळे होत नाही, तर त्या INGच्या सोबत बीची रूपे वापरतो. का बरं बीची रूपे वापरावी लागत असतील? यासाठी वापरावी लागतात कारण मी ING लावलं म्हणजे क्रिया चालू तर होईल, पण ING लावलं म्हणजे काही वर्तमान काळ व्यक्त नाही होणार. ING लावलं म्हणजे भूतकाळ व्यक्त नाही होणार. म्हणून मला त्या INGच्या सोबत वर्तमान काळ, भूतकाळ व्यक्त करण्यासाठी एका क्रियापदाची गरज आहे. तसं ती क्रियापद तिथे सहाय्यकारी क्रियापद म्हटलं जाईल. तो पण शब्द क्रियापदाचे आहे, पण त्याच क्रियापदाचे प्रकार टाकले तर त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हटलं जातं. का? कारण तो त्याच्या पुढे येणाऱ्या आस्कला, त्या मुख्य क्रियापदाला सहाय्य करतो. बघा, चालू काळ म्हणजे असतात बी प्लस ING. म्हणजे मला बी प्लस ING करायला पाहिजे, बी आस्किंग म्हणायला पाहिजे. आणि या बीचं मी काय करेन? काळानुसार त्याला बदलेल. जर वाक्य वर्तमान काळाचं असेल, काय म्हटलं होतं मी वर्तमान काळासोबत काय येतं म्हणून? वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं. बीचं पहिलं रूप असतं M is R.
बीचं पहिलं रूप तर बी सुद्धा आहेच, शिवाय एमिजार सुद्धा आहे. म्हणजे या आस्किंगच्या सोबत मला काहीतरी इज वापरावं लागेल. आणि जर भूतकाळाचं असतं तर मी बीचा भूतकाळ काय केला असता, वॉज. भविष्यकाळाचं असतं तर काय केलं असतं मी, विल बी. म्हणजे त्या क्रियापदाचं, त्या बीचं काळानुसार मला इज, वॉज आणि विल बी करावं लागतं. आणि त्याच्या पुढे आय एन जी येईल. विचारत आहे तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला म्हणावं लागतं इज आस्किंग. तुम्हाला म्हणायचं असेल विचारलं आहे, विचारलं आहे म्हणजे पूर्ण क्रिया आहे. पूर्ण क्रियेमध्ये हॅव सोबत तिसरं रूप येतं. मला म्हणावं लागेल मग हॅव आस्क्ड. याच हॅव आस्क्डला मला भूतकाळात वापरायचं असतं तर मी हॅवचं काय केलं असतं, हॅड. आणि भविष्यकाळात वापरायचं असतं तर विल टाकलं असतं, विल हॅव आस्क्ड. विचारलं असेल, फ्युचरमध्ये पूर्ण क्रिया सांगतोय. विचारत आलेलो आहे साठी इंग्लिशमध्ये असतं हॅव बीन आणि आय एन जी. म्हणजे मला जर म्हणायचं असेल तो काहीतरी विचारत आलेला आहे, ही हॅज बीन आस्किंग समथिंग. आय हॅव बीन आस्किंग यू अ फ्यू क्वेश्चन्स. काही प्रश्न मी तुला विचारत आलोय. म्हणजे माझी क्रिया आधीपासून सुरू आहे. पूर्ण चालू काळ त्या उद्देशाने असते. पहा, इन शॉर्टमध्ये परत मी वाक्य सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. साध्या काळामध्ये क्रियापदाचं साधं स्वरूप येतं. क्रियापदाचं पहिलं रूप भूतकाळ असला तर दुसरं, भविष्यकाळ असला तर विल सोबत पहिलं. चालू काळामध्ये मात्र क्रियापदाला आय एन जी लागतं आणि त्याच्या आधी बीची रूपे येतात. आणि त्या बीला आपण काळानुसार बदलायचं. बीचं इज करायचं, वॉज करायचं किंवा विल बी करायचं. पूर्ण काळामध्ये येतं हॅव सोबत तिसरं रूप. आणि त्या हॅवचं सुद्धा आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळानुसार हॅवला हॅव ठेवायचं किंवा हॅड करायचं किंवा विल हॅव करायचं. आणि पूर्ण चालू काळामध्ये त्या दोन्ही गोष्टी येतात, बी पण येतं आणि हॅव सुद्धा येतं. आता पूर्ण 12चे 12 काळ मी तुम्हाला बोर्डवर समजावून देतो. लक्षपूर्वक पाहून घ्या. पहा, आत्ताचा जो क्रियापद आहे विचारणे, त्या क्रियापदाला घेऊन आपण प्रत्येक काळाचं क्रियापदाचा भाग कसा असतो ते बनवू. उदाहरणार्थ, साध्या काळामध्ये विचारण्याचं काय होतं, विचारतो. भूतकाळामध्ये काय होऊन जाईल, विचारलं. आणि भविष्यकाळात काय होऊन जाईल, विचारेल, विचारणार असं सुद्धा तुम्हाला म्हणता येईल. समजा जर चालू काळ असला तर त्या विचारणीचं काय बनतं, विचारत आहे, विचारत होतो, विचारत असेल. समजा पूर्ण काळ असेल तर पूर्ण काळामध्ये विचारणीचं काय होईल, विचारलं आहे. भूतकाळ असला तर काय होईल, विचारलं होतं. आणि भविष्यकाळ असला तर काय होईल, विचारलं असेल. हे पूर्ण काळ आहे. त्या वाक्यातून व्यक्त होणाऱ्या क्रियेवरून आपल्याला कळू शकतं की तिथे क्रिया पूर्ण आहे, इकडे क्रिया चालू आहे. पूर्ण चालू काळ काय असतात, पूर्ण चालू काळ म्हणजे आधीपासून क्रिया होत आलेली असते. जसं विचारत आलेलो आहे. भूतकाळ असता तर काय असतं, विचारत आलेलो होतो. आणि भविष्यकाळात काय म्हणजे विचारत आलेलो असेल. पहा, यामध्ये 3 गोष्टी मी लिहिल्या, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ तिघांचंही लिहिलं. आता यांना इंग्रजीमध्ये करताना कसं करायचं परत एकदा मी सांगतोय, कारण या गोष्टी आत्ताच मी स्पष्ट केल्या होत्या. विचारतोसाठी शब्द असतो आस्क. विचारतोसाठी आस्क शब्द असतोचा काय अर्थ आहे, विचारतोसाठी आस्क शब्द असतोचा अर्थ आहे की जेव्हा मराठीमध्ये साधा काळ असतो, सिंपल स्टाईलने तुम्ही क्रिया सांगता. मी तुला एक प्रश्न विचारतो, मी इथे राहतो, मी पुण्याला जातो, मी माझ्या मित्रांना भेटतो, आम्ही खूप मजा करतो.
ही सिंपल वाक्ये बोलताना तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. सामान्यपणे मराठीमध्ये सुद्धा विचारतो असं तो लागलेलं असतं. मी विचारतो, तो येतो, तो लागलं पहा. आम्ही बोलतो, शब्द काय होता बोलणे, आणि बोलण्याचं काय झालं बोलतो, असं तो लागतं. अशा परिस्थितीमध्ये इंग्रजीत क्रियापदाचा भाग तुम्ही कसा ठेवायचा, पहिलं रूप ठेवायचं. समजा तुम्हाला म्हणायचं असेल विचारलं, तर त्यावेळेस तुम्ही आस्कचं काय करायला पाहिजे, आस्क. क्रियापदाला तुम्ही ईडी लावायचा तिथे. विचारलं, सांगितलं असं होऊन जाईल. आणि विचारेल म्हणायचं असेल तर काय वापरायचं तुम्ही त्याच्यामध्ये, विल आस्क. इन शॉर्टमध्ये सांगायचं तर येतो, जातो, सांगतो असं क्रियापदाला तो लागतं. एखाद्या क्रियापदाला तो नाही लागणार. जसं उदाहरणार्थ मला माहीत आहे, मला माहीत असतं असं पण वाक्य होऊ शकेल. पण माहीत असण्याचं माहीत आहे आपण म्हणत आहोत तर तो सुद्धा वर्तमान काळ आहे. मला गरज आहे, मला गरज आहे म्हणतो आपण, गरज असण्याचं. गरज असते वाक्य होऊ शकेल पण गरज आहे म्हणतो. तर गरज आहे, माहीत आहे हे काही तोवर संपलं नाही, पण साधा काळ आहे त्याच्यामध्ये. मला गरज आहे म्हणजे कोणती क्रिया चालू झाली नाही त्याच्यामध्ये. मग तशा वेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये काय घ्यायचं, पहिलं रूप घ्यायचं. मला गरज आहे म्हणजे आय नीड म्हणायचं. मला माहीत आहे म्हणायचं तर आय नो म्हणायचं. येणार जाणार सारखं असं जर लागलं विचारेन करेन सारखं तर इंग्लिशमध्ये काय वापरायचं तुम्ही, विल. आणि त्या विल सोबत काय वापरायचं, क्रियापदाचं पहिलं. या सर्व रचना स्पष्टपणे पुस्तकात छापलेल्या आहेत. शिवाय त्या पुस्तकासोबत जो चार्ट दिला गेलाय, जो तुम्ही तुमच्या खोलीमध्ये भिंतीवर लावू शकता, त्या चार्टवर सुद्धा या सर्व रचना स्पष्ट आहे. तर त्याच्यापुढे मी बोर्डवर रचना लिहून तुम्हाला दाखवण्यामध्ये वेळ नाही घालवत आहे, तर फक्त तुम्हाला डायरेक्ट समजावत आहे क्रियापदाचा भाग कसा असतो. कारण बोलण्याची सुरुवातच मी केली, काळांचा संबंध क्रियापदाशी असतो. तर क्रियापद कसा बदलतोय पहा. विचारलं म्हणायचं असेल तर ईडी लावा. विचारतो म्हणायचं असेल तर पहिलं रूप वापरा. आणि विचारेन करेन म्हणायचं असेल तर विल आणि पहिलं रूप वापरा. आता पहा, ही आहे चालू काळ. चालू काळासाठी तुम्ही नेहमी आठवण ठेवायचं बी प्लस ING. यानंतर तुम्हाला कधी प्रश्न पडला चालू काळ काय असेल बरे हे इंग्लिशमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला उत्तर द्यायचं चालू काळामध्ये बी प्लस ING येतं. बी यासाठी येतं मी म्हटलं कारण त्या बी वरून तुम्ही काळ बदलता. बीचं इज, वॉज आणि विल बी करता. आणि ING यासाठी येतं कारण क्रिया चालू असते. पहा, विचारत असेल या त साठी काय येणार, ING. असेल या ल साठी काय येणार, विल. आणि असण्याचा शब्द विचारत असेल म्हणायचं तर विल बी आस्किंग. तुम्हाला जर म्हणायचं असेल विचारत होता तर तुमचं होईल वॉज आस्किंग. तुम्हाला जर म्हणायचं असेल विचारत आहे तर इंग्लिशमध्ये विल इज आस्किंग. बोर्डवर सगळ्याच गोष्टी मी एकत्र लिहिल्यामुळे एखादं जर तुम्हाला स्पष्ट कळत नसेल तर मी सांगितलेल्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता किंवा पुस्तकात दिलेल्या उदाहरणावरून लक्षात घेऊ शकता. तसं जर समजत असेल तर ठीकच. पहा, आता हा पूर्ण काळ आहे. पूर्ण काळामध्ये इंग्लिशमध्ये येतं हॅव आणि हॅव सोबत येतं तिसरं. पूर्ण काळ म्हणजे काय असतं, हा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, हॅव सोबत तिसरं रूप वापरायचं असतं. तुम्हाला विचारलं आहे म्हणायचं आहे तर हॅव येईल आणि विचारलं त्या आस्कचं काय होऊन जाईल, आस्क. जेव्हा क्रिया पूर्ण असते तेव्हा इंग्लिशमध्ये तिसरं रूप वापरतात. आणि ती पूर्ण क्रिया वर्तमान काळाची आहे का भूतकाळाची हे दाखवण्यासाठी हॅव वापरलं जातं. हॅवचं हॅड केलं जातं, विल हॅव केलं जातं वगैरे. कारण की आता विचारलं होतं म्हणायचं भूतकाळ आहे तर काय म्हणजे हॅड असतं. आणि विचारलं असेल भविष्य काळात आणि वर्तमान काळात या दोघांमध्ये केवळ एका त्या विलचा फरक असतो. आय हॅव आस्क्ड माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला विचारलंय. मी माझ्या मित्राला विचारलं असेल इन फ्युचर. इन फ्युचर ती क्रिया पूर्ण होईल. आज संध्याकाळी मी माझ्या मित्राला विचारलं असेल. आय विल हॅव आस्क्ड माय फ्रेंड दिस इव्हनिंग असं वाक्य होईल ते. म्हणजे फ्युचरमध्ये क्रिया पूर्ण होईल. तर जेव्हा तुम्ही वाक्य या पद्धतीचं इंग्लिशमध्ये कराल, विचारलं असेल असं ल असेल लागलेलं वाक्य कराल, भविष्य काळातल्या पूर्ण क्रियेचं कराल तर तुम्ही विल हॅव आणि तिसरे रूप वापरायला पाहिजे.
विचारलं होतं असं क्रियापदाला ल होतं लागलेलं वाक्य कराल. विचारलं होतं, सांगितलं होतं, पाठवलं होतं तर हॅड वापरायचं आणि तिसरं रूप वापरायचं. आणि विचारलं आहे असं ल आहे लागलेलं वाक्य कराल तर हॅव वापरायचं. चालू काळामध्ये पण तसंच आहे. तर असेल आलं तर विल बी वापरायचं. तर होता आलं वॉज ING वापरायचं. तर आहे आलं तर इज ING वापरायचं. ठीक आहे. शेवटचा जो चौथा प्रकार आहे पूर्ण चालू काळ, तसा तो कमी प्रमाणातच आपल्याला लागतो. पण काय असतो पूर्ण चालू काळामध्ये येतं हॅव बीन प्लस ING. आता आधी जे हॅव बीन प्लस ING मी लिहिलं तसं बघितलं तर पूर्ण काळासाठी येणारं हॅव प्लस तिसरं रूप आणि चालू काळासाठी येणारं बी प्लस ING या दोघांची मी बेरीजच केली. पहा, हॅवला हॅव लिहिलं मी तिथे, बीला बी लिहिलं मी तिथे, म्हणजे पूर्ण काळाचं हॅव लिहिलं, चालू काळाचं बी. मग त्या हॅवसोबत येणारं तिसरं रूप लिहिलं, बीचं बीन केलं आणि चालू काळासाठी येणारं ING लिहिलं बीच्या पुढे. म्हणजे आठवण ठेवण्यासाठी इतक्या किरकोळ गोष्टी आहेत. आपण जर लक्ष दिलं आणि लक्ष देऊन तसं वापरलं, वाटल्यास आपण ठरवून घ्यायचं सोमवारी मी साध्या वर्तमान काळाची वाक्य बोलायचं साध्या वर्तमान काळाची वाक्य. येतो, जातो, खेळतो, झोपतो, मी भेटतो त्याला, शाळेला जातो, घरी येतो, ऐकतो, TV पाहतो. मग ही सगळी वाक्य वापरताना काय करायचं तुम्ही? पहिलं रूप वापरायचं. आय वॉच TV म्हणायचं, आय गो टू स्कूल म्हणायचं, आय प्ले क्रिकेट म्हणायचं, आय वर्क हिअर म्हणायचं. दुसऱ्या दिवशी वाटलं दुसरा काळ वापरायचा. आय वर्क हिअर म्हणण्याऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणायचं आय वर्कड देअर, मी तिथे काम केलं, ED लावायचं त्याला. आय हॅव मील म्हणण्याऐवजी आय हॅड मील म्हणायचं. आय गो टू क्लास म्हणण्याऐवजी आय वेंट टू क्लास म्हणायचं. आय स्लीप एट नाईट म्हणण्याऐवजी आय स्लेप्ट एट नाईट म्हणायचं. म्हणजे आपल्याला कळून जातं एकदाचं की झालेल्या गोष्टीसाठी मला सेकंड फॉर्म वापरायचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याला या मूलभूत गोष्टी स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण छोटी छोटी वाक्ये वापरायची. काही वेळा कसं होतं, थोडीशी सुरुवात करतो माणूस जोशमध्ये आणि त्याला वाटतं आलं मला सगळं, जेव्हा की पूर्णपणे आणखी स्पष्ट झालेलं नसतं. मग तो मोठमोठी वाक्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे हे पण होत नाही आणि ते पण होत नाही. सिंपल साधी वाक्य घेऊन तुम्ही सराव करू शकता. मी जे 12 काळ तुम्हाला समजावले, या 12 काळांना घेऊन तुम्ही त्यांची वाक्य बनवा. कशी वाक्य बनवायची? उदाहरण द्यायचं. ठीक आहे, वाक्य कशी बनवायची थोड्या वेळेनंतर मी तुम्हाला सांगेन, कारण लगेच मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस काय असतं ते पण स्पष्ट करून टाकेन. पहा, विचारत आलेलो आहे काय होईल इंग्लिशमध्ये? हॅव बीन आस्किंग. आता तिथे लिहायला जागा नाहीये तर फक्त मी सांगतोय, ऐकून घ्या तुम्ही. विचारत आलेलो आहे म्हणजे ते हॅव बीन येईल आणि ING येईल. हॅव बीन आस्किंग. विचारत आलेलो होतो म्हणायचं हॅड बीन आस्किंग. हॅवचं हॅड केलं पहा, काहीच बदललं नाही वाक्यामध्ये. आणि जर विचारत आलेलो असेल फ्युचर, विल जोडून टाकायचं. आय हॅव बीन आस्किंग आणि आय विल हॅव बीन आस्किंग. विलचा बदल. आय हॅव बीन आस्किंग आणि आय हॅड बीन आस्किंग. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याला कळत नसली तर कधी आपण तुलना करून लक्षात घेण्याची सवय घालायची. तुम्हाला जर डू आणि डीडमध्ये गोंधळ असेल तर डू म्हणजे काय आणि डीड म्हणजे काय लक्षात घ्यायचं आणि त्यांची वाक्य स्वतःला सांगायची किंवा वहीत लिहायची. आय डोंट गो, जात नाही मी. आय डिडंट गो, गेलो नाही मी. गेलो नाही, केलं नाही म्हणायचं तर डिडंट. जात नाही, करत नाही म्हणायचं असेल तर डो. आय डोंट स्पीक, बोलत नाही मी. आय डोंट स्पीक टू एनीवन, कोणालाही नाही बोलत मी वगैरे सांग. पहा, तर मी तुम्हाला सांगत होतो की मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस समजावून देतोय म्हणून. हे पॅसिव्ह व्हॉइस काय असतं? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काही वाक्य अशी असतात ज्याच्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी कर्ता लिहिला जात नाही, कर्म लिहिला जातं. मी शिकवत आहे, इंग्रजी शिकवली जात आहे. मी शिकवत आहे मी म्हणतोय तर शिकवणारा मी आहे, क्रिया करणारा आहे, कर्त्यापासून वाक्य सुरू होईल. पण इंग्रजी शिकवली जात आहे मी म्हणतोय तर वाक्य इंग्रजीपासून सुरू होते, कर्ता नसलेल्या शब्दापासून सुरू होते. तर तशा वेळेस मला काय करावं लागतं? तशा वेळेस मला पॅसिव्हची रचना वापरावी लागते. पॅसिव्हची रचना सुद्धा इंग्लिशमध्ये अगदी सोपी आहे. पण ॲक्टिव्ह काय असतं, पॅसिव्ह काय असतं या विचारामध्येच आपण राहून जातो, बरेच वर्ष घालून देतो त्याच्यामध्ये. एका क्षणामध्ये कळण्यासारखी गोष्ट 2 शब्दामध्ये कळण्यासारखी गोष्ट आहे ती. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे
तुम्हाला बी प्लस तिसरं रूप वापरावं लागतं. पहा, बोर्डवर मी लिहिलंय बी प्लस आय एन जी. बी प्लस तिसरं रूप लिहिलं नव्हतं ज्यावेळेस मला तुम्हाला चालू काळ समजावून द्यायचा होता. पण पॅसिव्ह व्हॉइस म्हणत आहे मी तर काय सांगत आहे, बी सोबत तिसरं रूप. ज्याही रचना बोर्डवर आहे त्या रचनेमध्ये मी जर बी प्लस तिसरं रूप करून टाकलं की ती वाक्य काय होऊन जातील, पॅसिव्ह व्हॉइसची होऊन जातील. बघून घ्या तुम्ही. पहा, या आस्कला मी लिहितोय बी आस्क्ड. पण या बीला मला बदलावं लागेल. का बरं मला बीला बदलावं लागतंय? कारण बी हा बेसिक शब्द आहे. वर्तमान काळामध्ये त्याचं पहिलं रूप येतं तर मला बीचं पहिलं रूप लिहावं लागेल. आणि बीचं पहिलं रूप बी असण्याबरोबरच एमिजार असतं. म्हणजे मला इथं म्हणावं लागेल इज आस्क्ड. या सगळ्या वाक्यामध्ये तसंच येईल. इथं जर इज आस्क्ड आले तर खाली काय यायला पाहिजे, मग वॉज आस्क्ड. आणि फ्युचरमध्ये काय यायला पाहिजे, विल बी आस्क्ड. आधी काय होतं, विल आस्क, आणि आता काय लिहिलं मी, विल बी आस्क्ड. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइससाठी फक्त तुम्हाला त्या विल आस्कचं विल बी आस्क्ड करायचं आहे. बी प्लस तिसरं रूप टाकायचं आहे. सगळ्याच ठिकाणी तसंच. समजा मला हे पॅसिव्हमध्ये करायचं असतं तर त्या आस्किंगच्या वेळी मी काय लिहिलं असतं, बीइंग आस्क्ड लिहिलं असतं. पहा, आय एन जी मी बीला लावलं आणि तिसरं रूप केलं. समजा मी इथे आय एन जी आणि तिसरं रूप लपवलं तर ते काय शिल्लक राहते, बी आणि तिसरं रूप लपवलं, आय एन जी आणि तिसरं रूप नाही. बी आणि तिसरं रूप मी लपवलं तर आय एन जी आणि आस्क शिल्लक राहत आहे. म्हणजे आस्किंग शब्द बनत आहे जो की ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये आला होता. पॅसिव्हमध्ये घेण्यासाठी काय करायचं, मग बी आणि तिसरं रूप टाकायचं. हॅव आस्क्ड, बी आणि तिसरं रूप टाकायचं आहे मला. इथं ऑलरेडी तिसरं रूप आहे आणि हॅवचं तिसरं रूप, हॅव सोबत पण तिसरं रूप येतं. म्हणून मला काय करावं लागेल, ते हॅव बीन आस्क्ड. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यासाठी म्हणजे कर्त्याने न सुरू झालेल्या वाक्यासाठी क्रियापदाचा भाग तुम्ही असा ठेवायचा. समजा जर इथे हॅव बीनचं पण उदाहरण असतं जे की मी लिहिलं नाही जाणीमुळे. फॉर एक्झाम्पल हे जर असतं, विल हॅव बीन आस्किंग. विल हॅव बीन आस्किंग म्हणजे विचारत आलेला असेलचं झालं विल हॅव बीन आस्किंग. त्याचं सुद्धा मला पॅसिव्ह करायचं असतं तर त्याच्यात सुद्धा मी बी प्लस तिसरं रूप टाकलं असतं. या आस्किंगच्या वेळी मी काय लिहिलं असतं, तिथे बीइंग आस्क्ड लिहिलं असतं. पहा, सामान्यपणे पूर्ण चालू काळांचे पॅसिव्ह केले जात नाही, पण करायचं तर तुम्ही करू शकता. कादंबऱ्यामध्ये वगैरे एखाद्या वेळेस तशी वाक्य असतात. वाक्य होतच नाही तसं नाही. पण मग त्याचा अर्थ काय होत आहे, आधी त्याचा अर्थ काय होता, विचारत आलेला असेल. आता त्याचा अर्थ झाला विचारलं जात आलेलं असेल, केलं जाणे म्हणायचं असेल तर पॅसिव्ह. परत एकदा लक्षपूर्वक ऐकून घ्या. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे बी सोबत तिसरं रूप वापरायचं असतं आणि त्याचा अर्थ कसा निघतो, केलं जाणे असा निघतो. शिकवणे, टीच, शिकवलं जाणे, बी प्लस तिसरं रूप, बी डॉट. बोलावणे, कॉल, बोलावलं जाणे, बी कॉल्ड. म्हणजे बी सोबत तिसरं रूप वापरायचं, पॅसिव्हचं वाक्य असतं.